राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर सर्व समाज मन हेलावून गेला आहे आणि याच आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी बीडमध्ये आज सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेला सर्वच प्रमुख पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी लोक आणि बीडवासियांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। बीड जिल्ह्याचे पालकत्व निभावताना अजित पवारांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सरळ हाताने मदत केली। त्यांचे असे अकाली जाणं वेदना देणारं ठरलं आहे। त्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये देखील शोक व्यक्त करण्यात येत आहे। अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर ते बीडचे पालकमंत्री देखील होते। अजित पवार यांनी पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर बीडमध्ये त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामं सुरू आहेत। बीडची बारामती करून दाखवणार असा विश्वास बीडकरांना अजित पवारांनी काही दिवसापूर्वी दिला होता। मात्र एका विमान अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे बीडसह राज्यावर शोककळा पसरली आणि याच आपल्या लाडक्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं।